नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत एक तुम्हाला दाखला किंवा हे प्रमाणपत्र काढायला सांगितले होते। ते कोणते? तर हयातीचा दाखला हे तुम्हाला सध्या काढायला सांगितले आहे। या योजनेच्या अंतर्गत हयातीचा दाखला कुठे काढायचा किंवा या हयातीच्या दाखल्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात, चला तर मग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर हयातीच्या दाखल्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत ती म्हणजे तुमचं प्रथमतः आधार कार्ड असणे गरजेचे आहे, पॅन कार्ड असणे गरजेचे आहे, रेशन कार्ड असणे देखील गरजेचं आहे, पेन्शन आणि एक बुक जे असतं म्हणजे तुमचं जे या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जे बुक दिलं आहे ते म्हणजे पुस्तक ते देखील असणे खूपच गरजेचे आहे। त्याचबरोबर जवळच्या आधार केंद्रात जाऊन तुम्हाला बायोमेट्रिक किंवा अंगठ्याचा ठसा देऊन देखील ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत। शेतकऱ्यांनो, हयातीचा दाखला लवकरात लवकर काढून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे आणि ही जी प्रोसेस आहे ती फक्त 5 ते 10 मिनिटाची आहे। तुम्ही जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन किंवा आधार केंद्रात देखील जाऊन या योजनेच्या अंतर्गत तपशील घेऊ शकता किंवा हा हयातीचा दाखला देखील काढू शकता। त्याचबरोबर ई सेवा केंद्रात देखील जाऊन तुम्हाला दाखला आहे तुम्हाला 20 ते 30 रुपयामध्ये काढून दिला जातो। बरोबर हा फॉर्म तुम्हाला भेटल्याच्या नंतर तहसील कार्यालय किंवा त्याचबरोबर तुमच्या ग्रामपंचायत देखील जाऊन तुम्ही बायोमेट्रिक करायचं आहे। महाराष्ट्राकडून संजय गांधी आणि श्रवणबाळ या दोन्ही योजनेचे मिळून एकत्र 1,500 रुपये इतके येत होते, परंतु 2500 इतकी मदत ही थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे। जर एखाद्या लाभार्थ्याच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर काय प्रॉब्लेम असेल तर त्या लवकरात लवकर त्यांनी हयातीचा दाखला देखील काढणे गरजेचे आहे। म्हणजे हयातीचा दाखला 20 ते 30 रुपयामध्ये ई सेवा केंद्रात देखील तुम्हाला मिळाला जातो। त्याचबरोबर तुम्ही ई सेवा केंद्रात काढल्याच्या नंतर तुम्हाला योजनेच्या अंतर्गत जो लाभ येणार आहे ते लाभासाठी तुम्हाला हयातीचा दाखला काढल्याच्या नंतर ही बायोमेट्रिक करून ते तुम्हाला सबमिट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या सर्व झाल्याच्या नंतर या योजनेचा लाभ घेता येणार आहे। हा जो फॉर्म आहे तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन देखील सबमिट करणं किंवा तिथे देणं देखील खूपच गरजेचं आहे। हयातीच्या दाखल्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेच आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया व्हिडिओमध्ये। धन्यवाद।